कोण पुण्य यांचा होईल सेवक, कोण पुण्य यांचा होईल सेवक, कोण पुण्य यांचा होईल सेवक, पुण्य यांचा होईल सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले, जी द्वंद्वाधिक दुराविले, जी द्वंद्वाधिक दुराविले, ऐसे वर में मज दावी नारायण, ऐसे वर में मज दावी नारायण, ऐसे वर में मज दावी नारायण, मज दावी नारायण, अंतरीच्या खुणा प्रकटोनी, अंतरीच्या गुणा प्रगटोनी, अंतरीच्या गुणा प्रगटोनी, बहु अवाघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, तरी जगाचे ठीक करुणा केली, तरी जगतेटी करुणा केली, तरी जगतेटी करुणा केली, ऐसे वर में मज दावी नारायण, ऐसे वर मज दावी नारायण, ऐसे वर में मज दावी नारायण, मज दावी नारायण, अंतरीच्या खुणा प्रकटोनी, अंतरीच्या गुणा प्रगटोनी, अंतरीच्या गुणा प्रगटोनी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, म्हणे मगन ये वृत्तीवरी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, म्हणे मगन ये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुड येईन, सुखाचे शेजारी पहुड येईन, सुखाचे शेजारी पहुड येईन, ऐसे वर में मज दावी नारायण, ऐसे वर मज दावी नारायण, ऐसे वर में मज दावी नारायण, मज दावी नारायण, अंतरीच्या खुणा प्रकटोनी, अंतरीच्या गुणा प्रगटोनी, अंतरीच्या गुणा प्रगटोनी, आ विठोबा रखुमाई, 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 हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, तोबा 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 माऊली 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 विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
कोण पुण्य यांचा होईल सेवक, कोण पुण्य यांचा होईल सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविली ऐसे वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे, तरी जग जेठे करुणा केली ऐसे वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी तुका म्हणे मग नैऋत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन ऐसे वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी विठ्ठल विठ्ठल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस् स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं पाण्डुरङ्गकारो संतांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिभे पिबस्व मृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेते जन्मान्द्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना
स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि मदरदहि सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणवणी विशेषु अत्यादरू विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणूनी आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 कोण पुण्य यांचा होईल सेवक कोण पुण्य यांचा होईल सेवक जिही द्वंद्वादिक दुराविली ऐसे वर में मजा दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोनी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगतगुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता अर्थात रामलल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठे निमित्तानं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारला आहे विठ्ठल 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 तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतात कोण पुण्य यांचा होईल सेवक देवा असं कोणत्या प्रकारच्या पुण्याने मी या संतांचा सेवक होऊ शकतो कोण पुण्य यांचा होईल सेवक कोणत्या संतांचा जिही द्वंद्वादिक दुराविली ज्यांचं द्वंद्व गेलेलं आहे ज्यांच्या अंतःकरणामध्ये द्वंद्व शिल्लक राहिलेला नाहीये अर्थात जिकडे तिकडे ज्यांना परमात्मा दिसायला लागलेला आहे स्त्री असो पुरुष असो कुणीही असो जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप नाथ बाबा नाथ हरी पाठाच्या 4थ्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात नाही जिकडे तिकडे ज्यांना परमात्म्याचं दर्शन होतं अशा संतांचं दर्शन मला केव्हा घडेल किंवा अशा संतांचा सेवक मी कोणत्या पुण्यानं होईल कोण पुण्य यांचा होईल सेवक जिही द्वंद्वादिक दुराविली ज्यांचं द्वंद्व गेलेला आहे ज्यांचा भेद संपलेला आहे हा गरीब हा श्रीमंत हा डॉक्टर हा इंजिनियर हा खूप मोठा पैशावाला हा फारच गरीब ही स्त्री आहे हा पुरुष आहे अशा संतांचा सेवक मी कोणत्या पुण्यानं होईल कोण पुण्य यांचा होईल सेवक जिही द्वंद्वादिक दुराविली अशा प्रकारचं वर्म तुम्ही मला सांगा की जेणेकरून त्या संतांच्या अंतर्खुणा मला ओळखायला येतील ऐसे वरमे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोनी तुकोबराय देवाकडे विनंती करत आहे देवा अर्थातच त्या संतांची भेट अगोदरच फार कठीण आहे बहु अवघड आहे संत भेटी तरी जगजिठी करुणा केली वास्तव पाहता संतांची भेट कठीणातली कठीण आहे दुर्लभातली दुर्लभ आहे पण तरी सुद्धा हे देवा तू जर माझ्यावरती कृपा केली तर तो परमात्मा सुद्धा मला संतांचं दर्शन करून देईल तू मला संतांचं दर्शन करून देऊ शकतो जरी संत भेट दुर्लभ असली जरी कठीण असली बहु अवघड आहे संत भेटी तरी जगजिठी करुणा केली ऐसे वर मे मजा दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोने तुकोबरायनं काही साधकांनी प्रश्न केला तुमच्या आमच्या सारख्यांनी तुकोबराय संत भेटीची फारच आवड तुम्ही व्यक्त करताय प्रतिपादन करताय एवढं त्या संत भेटीमध्ये गुंतलं तरी काय
तुकोबाराय सांगतात एकदा की मी त्यांच्या सहवासात गेलो ना तर पुन्हा वृत्तीवर येण्याचं काम नाही. तुका म्हणे मग नैऋत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन. अर्थात एकदा की त्या संतांच्या सहवासात मी गेलो की काय होईल, दुःखाची निवृत्ती होऊन जाईल आणि परमानंद स्वरूपाची मला प्राप्ती होईल. अर्थात सुखाचे शेजारी पहुडईन, अखंड सुख मला प्राप्त होईल. तुका म्हणे मग नैऋत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन. ऐसे वर मे मज दावी नारायण, अंतरीच्या खुना प्रकटोने विठ्ठल 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 असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ सर्वांना कळेल, सर्वांना रुचेल, सर्वांना पटेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला महिला मंडळी. अर्थ कळाला. आता तुम्हाला झोपायला काही हरकत, महिला मंडळी झोपायला काही हरकत, झोपण्यासाठी या ठिकाणी आलो नाही, नाही का? आजचा आनंद काहीतरी वेगळाच आहे, समाधान कीर्तन आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं त्या विषयाला स्पर्श केला. अभंगात प्रवेश करूया. अभंग सोडवणंही गरजेचं आहे. अभंगाची सुरुवात जगद्गुरु तुकोबराय कोण या शब्दानं करताय, कोण पुण्य यांचा होईल सेवक, कोण या शब्दानं सुरुवात करताय. तुकोबराय अभंगाच्या सुरुवातीलाच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आता साधा प्रश्न तुम्हाला विचारते, जास्त काही दडपण येऊ देऊ नका. कोण आणि पुण्य हे दोन शब्द एक वचनी आहे का अनेक वचनी? थोडासा विचार करून सांगितला तरी अडचण आहे. तोपर्यंत मी चहा घेऊन येते. इकडे कोण आणि पुण्य हे दोन शब्द एक वचनी आहे का अनेक वचनी? क्या बात आहे, कशी आहे? अनेक वचनी आहे, एक वचनी नाही. हा चुकलं तरी घाबरू नका. एवढं चुकतं का काय, चुकतं का काय, चुकतं का काय? अनेक वचनी हे दोन शब्द आहे. कोणकोणते? कारण पुण्य हे एक प्रकारचं असू शकत नाही, पुण्य हे अनेक प्रकारचं असू शकतं. लक्षात घ्या. ज्याला स्वर्गाची प्राप्ती हवी असेल, लक्ष द्या, पुण्याचे प्रकार सांगते. ज्याला स्वर्गाची प्राप्ती हवी असेल 100 अश्वमेघ यज्ञाचं पुण्य लागतं स्वर्गात जाण्यासाठी. शास्त्रात जसं वर्णन आलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. ज्याला पुत्र प्राप्ती हवी असेल, बघा ना तुम्ही, एखाद्याला पुत्र नसू द्या, लोक किती प्रयत्न करतात. ह्या देवाऱ्यावर देवा लाव, त्या देवाऱ्यावर देवा लाव, गुजरातला जाय, कोल्हापूरला जाय, देवीला नमस्कार. पुत्र नाही यासाठी रामायणामध्ये वर्णन आलं. रामचंद्र प्रभू होण्यासाठी कोणता यज्ञ केला होता? झोपले नाही तुम्ही? म्हणजे शरीरानं नाही, मनानं. बरेच लोक फक्त शरीरानं कीर्तनात बसतात, पण मनानं ते भटकत असतात. शरीर कीर्तनात असणं गरजेचं आहे, मन कीर्तनात असणं गरजेचं आहे. चारही भावंडांचा जन्म होण्यासाठी, अवतार होण्यासाठी कोणता यज्ञ केला? वसिष्ठांच्या सांगण्यावरून पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आवाज जरा व्यवस्थित करा. पुत्र कामेष्टी यज्ञ केला. अर्थात पुत्राची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर कोणता यज्ञ करावा लागतो? पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागतो. स्वर्गाची प्राप्ती हवी असं वाटत असेल तर 100 अश्वमेघ यज्ञाचं पुण्य लागतं. मला सांगायचंय का, हे यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, तीर्थ असेल, हे सर्व काही पुण्य प्राप्तीचे मार्ग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. थोडासा ट्रबल द्या, लक्षात घ्या. पुण्य हवं असेल यज्ञ करा, पुण्य हवं असेल दान करा, पुण्य हवं असेल तप करा, तपश्चर्या करा, साधना करा, आणि पुण्य हवं असेल तर तीर्थांची भ्रमंती करा. बरेच लोक म्हणतात सुखे येतो घरा. बघा ना तुम्ही, ग्रामीण भागातले लोक, आपण त्यांना जर म्हटलं ना चला ना कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला, नाही नाही, तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही. चला ना काका वारीला पंढरपूरला,
नाही नाही ते जमत नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा. पण आमचे गुरुजी सांगायचे बाबा घर ही कामभूमी आहे. कधीतरी माणसानं घर सोडलं पाहिजे. थोडस पुण्यपदरात पडावं असं वाटत असेल. आपल्या पूर्वजांपासून आपण त्या भूमीमध्ये आपली परंपरा पुढे चालत आली नाही का. सगळ्यांनाच आपले जे वंशज आहे त्याच घरामध्ये वाढत आहे. मला सांगायचं एक आहे, घर ही कामभूमी आहे. थोडंफार पुण्य पदरात पडावं असं वाटत असेल ना महिला मंडळी, कधीतरी वर्षातून एकदा तरी तीर्थक्षेत्र केलं पाहिजे. अर्थात अयोध्येला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, आळंदीला माऊलीच्या सोहळ्यामध्ये. तुम्ही येतात का आमच्या आळंदीला? येत असतात का कधी? आषाढीला, कार्तिकीला नाही. अर्थात तीर्थक्षेत्र केली पाहिजे. त्याचं कारण असं आहे, थोडंफार पुण्य पदरात पडावं असं वाटत असेल तर तीर्थांची भ्रमंती केली पाहिजे दादा. मग हे सगळे काही पुण्यप्राप्तीचे मार्ग आहे. यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, तीर्थ असेल, हे सगळे काही जर पुण्यप्राप्तीचे मार्ग आहे तरी सुद्धा हे जगद्गुरु तुकोबरायांना माहित नव्हतं का? तरीही तुकोबराय सांगतात कोणत्या पुण्यानं मी त्यांचा सेवक होईल असा प्रश्न करत आहे. एवढी सगळी शास्त्रामध्ये पुण्यप्राप्तीचे मार्ग सांगितले तरी तुकोबराय अभंगाच्या सुरुवातीलाच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्याचं रिझन असं आहे, ते स्वतःच म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हाचा ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हाचा ठावा. इतरांनी वहावा भारमाथा. इतरांनी वहावा भारमाथा. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. इतरांनी वहावा भारमाथा. इतरांनी वहावा भारमाथा. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. असं जर म्हणावं तुकोबरायांना पुण्यप्राप्तीचे मार्ग माहीत नव्हते. तुम्हाला अभंग कळतोय ना? मी अभंग सोडवते, विषयाच्या बाहेर नाही. कळतंय ना? कीर्तन कळतंय ना? मागची मंडळी काही काही ना कीर्तन कळतं, मनापासून कळतं. ज्यांना कीर्तन ऐकायची सवय आहे, ज्यांना शास्त्र ऐकायची सवय आहे, ज्यांना ऐकायची सवयच नाही त्यांना कीर्तन फक्तच कळतं. कीर्तन कळण्यात दोन प्रकार आहे. कीर्तन काहींना कळतं, मनापासून कळतं, आणि काहींना फक्तच कळतं. नेमकं तुम्हाला कोणतं कळतं? घरी जाऊन विचार करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. इतरांनी वहावा भार माझा. तुकोबराय सांगतात, असं जर आपण शंका घ्यावी तुकोबरायांना हे पुण्यप्राप्तीचे मार्ग माहीत नव्हते तर ते म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. वेदाचा अर्थ फक्त आम्हालाच कळतो, बाकीचे फक्त वेदाचा गाठोडा घेऊन मिरवतात, वेदाचा अर्थ त्यांना कळत नाही. एवढं काही सगळं माहीत असताना तुकोबराय प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे, कोण पुण्य यांचा होईल सेवक. एवढे काही सगळे पुण्यप्राप्तीचे मार्ग माहीत असताना सुद्धा प्रश्नचिन्ह का निर्माण करत आहे? त्याचं कारण असं आहे दादा, आपण ज्याला पुण्य म्हणतो किंवा शास्त्र ज्याला पुण्य म्हणतं त्याला तुकोबराय पुण्यच म्हणत असेल असं प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न राहतं दादा. तुम्ही एवढी जी लोक आहे ना, मी जरी आहे ना, या ठिकाणी बसलेल्यांचं सगळ्यांचंच मत एक असेल का? काहींचं मत वेगळं, काहींचं मत वेगळं. मी सांगत नाही, तुकोबरायांनी वर्णन केलं गाथ्यामध्ये. बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटू मन त्यांच्या सवे
नव्हे, अनेक प्रकारची लोक राहतात म्हटले समाजामध्ये. तुका म्हणे जन दो तुंडी राहा सावध. घोड्यावरही बसू देत नाही, पायीही चालू देत नाही. ज्याला शिखर गाठायचं असेल, ज्याला साध्यापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल, ज्याला भगवंतापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल, त्यानं एक प्रयोग करायचा. ऐकावं जनाचं करावं. हा आचार करीती म्हणती हा पसारा न करीता नरा निंदिता ती. अनेक प्रकारचे लोक आहे गाथ्यामध्ये. तुकोबराने गाथ्यात स्पेशल अभंग वर्णन केला. काय जे लोक 4-4 तास देवा पुढे बसतात ना, लोक त्यांनाही नावं ठेवतात काय पसारा मांडून बसला. आणि ज्यांना कधी देवच माहित नाही लोक त्यांनाही नावं ठेवतात. आचार करीती म्हणती हा पसारा न करीता नरा निंदिता ती. बहुमूळ जाता म्हणती हा वाचाळ न मूळता सकळ म्हणती गर्वे. एखाद्यानं जर जास्त बडबड केली ना, महिला मंडळी पुरुष मंडळी, लोक त्यालाही म्हणतात. मी तर असं म्हणतो खापराचं असतं ना नक्कीच फुटलं असतं. एखाद्यानं जर बडबडच केली नाही ना, लोक त्यालाही म्हणतात काय गर्विष्ठ माणूस आहे हो, जवळ न जातो माणूस तरी बोलत. कोणी सांगतं? कोण सांगतं हे? ज्योतिताई नाही सांगत, तुकोबराय सांगतात गाथ्यामध्ये. माझ्या मनाचं नाही सांगत. भेटीसी न जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. एखाद्याच्या घरी तुम्ही सारखं जात राहा. एक प्रयोग करून बघा. इथून घरी गेल्यावर लगेच नका करू, 2-4 दिवस होऊ द्या, नाही तर म्हणेल कीर्तन कोणाचं होतं. काय प्रयोग करा? घरी गेल्याबरोबर एक काम करा. एखाद्या पाहुण्याच्या घरी तुम्ही जा, परत रिटर्न या. 2 दिवस मध्ये जाऊ द्या, परत त्या पाहुण्याच्या घरी जा, परत रिटर्न या. परत एखादा दिवस मध्ये जाऊ द्या, परत त्या पाहुण्याच्या घरी जा, परत रिटर्न या. असं जास्त दिवस करू नका. किती दिवस करा? फक्त झोपले नाही तुम्ही? किती दिवस करा? फक्त ओनली 10-15 दिवस करा. किती? 10व्या-15व्या दिवशी तो मनुष्य म्हणे येऊ येऊ घराचा उंबरा झिजून टाकला. येता जाता घर बुडविले. मी सांगत नाही, तुकोबराय सांगतात. भेटीसी न जाता म्हणती हा निष्ठुर. जर गेलाच नाही ना, ती कुणाही म्हणतील काय निष्ठुर माणूस आहे हो. अहो घराजवळ न जातो माणूस, पण त्याला घराचं दार कधी दिसत नाही. भेटीसी न जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. खरा परमार्थ करायचा असेल तर तुकोबराय शेवटी सांगतात, तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोने याजन भक्ती करा. ज्याला परमार्थ करायचा असेल, ज्याला देवापर्यंत जायचं असेल, त्याने जगाकडे लक्ष देऊ नका. हा फक्त परमार्थच नाही, कुठलंही क्षेत्र असू द्या तुमचं, तुम्हाला जर साध्यापर्यंत पोहोचायचं असेल ना, साधं लाल दिव्याच्या गाडीत बसून यायचं असतं ना, लाल दिव्याची गाडी कळतं ना, कलेक्टर PSI, हजारो लोक तोंडाळ सारखे बोलत असतात. काय करणार आहे तो? कशाला गेला असेल बाहेर? इतकं वर्ष झालं, एवढ्या वर्षापासून बाहेर राहतो, तरी अजून त्याला काय येतं? अजून तो कलेक्टर झाला नाही. पण ज्यावेळेस गाडीत बसून येतो ना लाल दिव्याच्या, त्यावेळेस लोकांना कळतं की आतापर्यंत हा काय साधना करत होता. मला सांगायचंय का, हे साध्यापर्यंत पोहोच. रामकथा आम्हाला हीच सांगते, रामचंद्र प्रभूंची. काय? साध्यापर्यंत जायचं असेल ना, तर साध्य सिद्ध करू नका. रामकथा काय सांगते? ज्यावेळेस रामचंद्र प्रभू, लखनजी, सीताई साहेब सर्व वनवासात जात होते ना, आणि भरतजींना भेट घ्यायची होती. कोणाची? ज्यावेळेस मामाच्या घरून आले सर्व दोघंही भावंड, रस्त्यामध्ये रामचंद्र प्रभू वनवासाला गेले. माझे वडील त्या ठिकाणी, दशरथजी सुद्धा राम राम म्हणत तरफडून त्या ठिकाणी त्यांचा आत्मा निघून गेला. हे सर्व भरताला ज्यावेळेस कळालं, आणि ज्यावेळेस त्यांना आता भरत भेट रामकथेत जे वर्णन आलं, रामप्रभूंची भेट त्या ठिकाणी घ्यायची असते. पण जाता जाता भरताचा जो संकल्प असतो, मी पायी चालणार आहे, ज्या अर्थी सगळी अयोध्या त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंना भेटण्यासाठी पायी चालते, त्या अर्थी हा भरत रथामध्ये कधीही बसणार नाही, असा संकल्प भरताना केला. पण तो संकल्प त्या ठिकाणी जगाला सांगितला नाही का? तुम्ही ज्यावेळेस, रामकथा मला हेच सांगते, ज्यावेळेस तुम्ही साधना जाहीर कराल, त्यावेळेस तुमच्या साधनेमध्ये काहीतरी व्यत्यय आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला PSI व्हायचंय ना, तुम्ही झेंडा लावू नका, मला PSI व्हायचंय. त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करा आणि साध्यापर्यंत पोहोचा. आमची रामकथा, रामचंद्र प्रभू आम्हाला हेच सांगतात रामकथेमध्ये, साधना जाहीर करू नका. तुम्हाला ज्या साध्यापर्यंत पोहोचायचंय ते साध्य सुद्धा कधी जाहीर करू नका. आणि हे तुमच्या सुद्धा फार फायद्याचं आहे. एखादी गोष्ट जर तुम्ही ठरवली असेल ना जीवनात, ही गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे, मिळवायची आहे, तर ते जगाला सांगत बसू नका, करून दाखवा.
रामकथा तेच सांगते, साधना जाहीर करू नका, तरच तुम्हाला साध्य प्राप्त होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. आपला महत्वाचा मेन विषय इथं आहे. आपण ज्याला पुण्य म्हणतो, मेन विषयावरती या, त्याला तुकोबराय पुण्य म्हणायला तयार नाही. आपण जरी एखाद्या गोष्टीला पुण्य म्हणत असेल, रामचंद्र प्रभूंची मूर्तीची स्थापना झाली आणि आपल्याला असं वाटतं चला नाही प्रभूच्या मूर्ती समोर जरा आपण काय करू, साखर ठेवू, प्रसाद ठेवू. मी पुण्य या शब्दावरती बोलते या. एवढं जरी कळालं आजच्या कीर्तनात तरी तुम्हाला बस झाला. तुम्हाला असं वाटलं, असं फिलिंग म्हणजे फील झालं की रामचंद्र प्रभूंची मूर्तीची स्थापना या ठिकाणी झाली, तुमच्या मनात पुण्याचा भाव असतो. कधी कधी पुण्याची व्याख्या ऐका, करूनही 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 जे होत नाही त्याला पुण्य म्हणतात. फार सायास घ्यावे लागतात, फार कष्ट करावे लागतात, तरी पुण्य पदरात पडत नाही. आणि जे सहज होतं त्याला पाप म्हणतात. चालता चालता मुंगीवर पाय पडला तरी पाप होऊन जातं. आणि पुण्य पदरात पडण्यासाठी कष्ट करावे लागतात. दिवसभराचं सगळं नियोजन करून तुम्हाला या ठिकाणी कीर्तनात बसावं लागलं नाही का. पुण्य करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, पण जे सहज होतं त्याला पाप म्हणतात. करूनही 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 जे होत नाही त्याला पुण्य म्हणतात. मनात भाव आला, रामचंद्र प्रभूंच्या मूर्ती समोर आपण थोडासा साखरेचा प्रसाद ठेवला पाहिजे, म्हणून साखरेचा प्रसाद त्या ठिकाणी ठेवायला जातो. कोणती भावना धरून महिला मंडळी? किती लोक झोपले, हात वरती करा. हा ऐका, भावना असते पुण्याची. साखर घेऊन जातो मूर्ती समोर ठेवायला, असं वाटतं पुण्य पदरात पडेल, पण परंतु जो खरोखर त्या ठिकाणी चैतन्य त्या मूर्तीमध्ये बघतो त्याला असं वाटेल, अरे ह्या मुंग्या कदाचित प्रसादाने जर मुंग्या झाल्या तर त्या माझ्या प्रभूला चावणार तर नाही ना. तुम्ही जर खरोखर चैतन्य त्या मूर्तीमध्ये पाहत असाल तर, आणि त्याने आपल्याला पाप तर पदरात पडणार नाही ना. आपल्या खरोखर चैतन्य त्याच्यात बघत असाल तर, ह्या प्रसादाने जर मुंग्या झाल्या तर माझ्या प्रभूला चावणार तर नाही ना. ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. करायला गेलो पुण्य पण झालं पाप. मला सांगायचंय काय, आपण ज्याला पुण्य म्हणतो त्याला कदाचित तुकोबराय पुण्य म्हणायला तयार नाही. शास्त्र असं सांगतं, ज्या पुण्याचा शेवट दुःखानं होत असेल त्याला तुकोबराय पुण्य म्हणायला तयार नाही. यज्ञ यागे स्वर्ग भोग आडयती, निळोबरायांची गाथ्यात गवळण नाही. यज्ञ यागे स्वर्ग भोग आडयती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. यज्ञ याग करायला गेला ना तर स्वर्गातले भोग आडवे येतात. याला खरोखर पुण्य म्हणाल का तुम्ही? दुःखच निर्माण होतो ना. तप करायला गेला काम क्रोध खवळतात. ज्ञानेश्वरी पाठ करायला गेला अभिमान जागृत होतो. ज्ञानेश्वरी पाठ केली आपण, या पठ्यानं तुकोबरायचा गाथा पाठ केला. मी असं म्हणते बाबा हरिपाठच पाठ कर, पण निराभिमानी पाठ कर. कळतंय का? काही लोक भेटतात ना, सांगतात ताई 18 वर्षापासून वारी करतोय. किती? 18 वर्षापासून पायी वारी करतो. बाबा केली पण सांगतो कशाला? या पठ्यानं 18 वर्षापासून वारी केली. मला सांगायचंय काय, एखाद्या गोष्टीचा अभिमान तुम्ही धारण करत असाल तर ते ज्ञान प्राप्त होऊनही तुम्हाला उपयोग नाही. साध्या संसारिकांसाठी बाबा माऊलीचा हरिपाठ पाठ कर, पण निराभिमानी पाठ कर. अभिमान धारण करू नको. तीर्थयात्रा केली तरी अभिमान प्राप्त होतो, आणि अभिमान असा आहे महाराज ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी सांगते, नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवे. जे अज्ञानी गिराईक आहे ना, सर्वसामान्य लोक, अहंकार त्यांच्या पाठीशी लागत नाही. अहंकार विचार करतो काही केलं तरी हे आपलंच गिराईक आहे, आपल्याच तावडीत येणार आहे, पण अगोदर कोणाच्या पाठीमागे लागतो? ज्ञानी माणसाच्या पाठीमागे लागतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणून खरं पुण्य कोणतं? तुकोबराय सांगतात बाबा, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, या पुण्यानं मी त्यांचा सेवक होऊ शकतो. अभंगाचा प्रथम चरण. कोण पुण्य यांचा
होईल सेवक कोण पुण्य यांचा होईल सेवक कोण पुण्याया होईल सेवक कोण पुण्यायांचा होईल सेवक जे द्वंद्वाधिक दुराविली जे द्वंद्वाधिक दुराविली ऐसे वरमा मज नावी नारायणा ऐसे वरमा मज नावी नारायणा जे द्वंद्वाधिक कोण पुण्य यांचा होईल सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविले